अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मोठ्या घोषणेची अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना ग्रीन कार्ड देणार असल्याचं आश्वासन ट्रम्प यांनी दिलेलं आहे। सत्तेवरती आल्यास कायमस्वरूपी वास्तव्याचा परवाना देऊ असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे। अशामध्ये ट्रम्प यांच्या या घोषणेला विशेष महत्त्व आहे। यांचे जे विधानाचं विश्लेषण करताना त्याची विश्वासार्हता किती हा प्रश्न विचारला गेला पाहिजे। कारण भूतकाळात जेव्हा ते राष्ट्राध्यक्ष पदावर होते तेव्हा त्यांनी ऐन वेळेला असंख्य विषयातून माघार घेतलेली आहे। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं हे विधान, अपेक्षा किंवा विनंती हे फक्त राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून केलेलं वक्तव्य आहे। त्याचा वास्तविक जीवनाशी संबंध किंवा धोरणात्मक दृष्ट्या प्रतिबिंब पडण्याची शक्यता ही कमीच आहे। आपल्याला कल्पना आहे की अमेरिकेमध्ये ग्रीन कार्ड मिळणं हा अतिशय बिकट प्रश्न बनलेला आहे। या ग्रीन कार्डसाठी हजारो तरुण, हजारो विद्यार्थी हे अनेक वर्ष प्रतीक्षेमध्ये आहेत। ही प्रतीक्षा आधी संपत नाहीये आणि असं असताना या विद्यार्थ्यांना ग्रीन कार्ड ट्रम्प कशाच्या आणि कोणत्या पद्धतीने देणार याविषयीचं काही प्लॅन त्यांच्याकडे आहे असं दिसत नाही। आपल्याला कल्पना आहे की अमेरिकेमध्ये दरवर्षी 10 लाखावर विद्यार्थी येत असतात परदेशी। त्यातले बहुसंख्य विद्यार्थी हे चीन आणि भारतात येतात। भारतातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ 3 लाखाच्या घरात आहे। त्यामुळे या सगळ्यांना जर ग्रीन कार्ड मिळालं तर त्यासारखं दुसरं आनंदाची गोष्ट नाही, परंतु व्यावहारिक निकषावर हे शक्य होणार नाही। त्यामुळेच बायडन यांच्या प्रचार यंत्रणेने हा निवडणूक यंत्रणेतील एक गाजर दाखवण्याचा प्रकार आहे आणि हे पोकळ आश्वासन आहे, ते प्रत्यक्षात येणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। आणि एकंदर सिच्युएशन बघता हे निवडणुकीच्या तोंडावर पुढे गेलेलं गाजर आहे। इमिग्रंट्सना खुश करण्यासाठी केलेली एक खेळी आहे असं मानायला भरपूर वाव आहे।